नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला होस्ट ऋषिकेश पवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रो विजन या यूट्यूब चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण गहू या पिकावरती पिवळेपणावर आणि अधिक फुटव्यावर व्हिडिओ टाकला होता। त्याला चांगला प्रतिसाद आला नवीन चॅनल असल्यामुळे। तर आता आपला दुसरा व्हिडिओ मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे उत्पादन वाढीसाठी आपण आज त्या व्हिडिओची आपण थोडीशी सविस्तर माहिती ऐकणार आहोत। तर मागच्या या गव्हाच्या उत्पन्नामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेज असते एक फुटवा अवस्था आणि दुसरी महत्त्वाची स्टेज म्हणजे आपली टिलरिंग स्टेज। टिलरिंग स्टेज म्हणजे जेव्हा उंब्या बाहेर निघते ती अवस्था। त्या अवस्थेमध्ये आपल्याला फारशी काळजी घेणं आवश्यक आहे, कारण यामुळे काय होतं त्यावर आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपलं गहू या पिकामध्ये 20 ते 30% नुकसान उत्पादनामध्ये दिसून येते। तर सर्वात पहिले आता जर सध्या माझ्या फील्डमध्ये उभं असताना मी 2-3 म्हणजे बराचसा ह्याच्यात फरक दिसत आहे की अटॅक दिसत आहे। तर त्यामध्ये सर्वात पहिलं मला अळीचा अटॅक दिसला। ते तुम्ही पाहू शकता की अळीचा अटॅक पानं गुंडाळून हे वगैरे, त्यानंतर ही उंबी अळीने कतरली, अळी होती पण खाली पडली, त्यानंतर असं तुम्हाला दिसत आहे। तर आता बऱ्याच वेळेस काय होते की आपण स्प्रे वगैरे काही नाही करत आणि पानं गुंडाळले राहतात, आपण चेक पण नाही करत आणि त्यावर बारीक अळी असते। ते अळी खाली पोंग्यामध्ये जाऊन पोंग्याला कट करते। बऱ्याच वेळा तुम्ही शेतात फिरत असताना तुम्हाला दिसून येत असेल की आपल्या उंबी जी आहे काही पिवळ्या पडतात, अर्धपक्व होताच पिवळे पडून जाते। ही कोण्या रोगामुळे नसून ही किडीमुळे होते। तर ही पुंग्यामध्ये असणाऱ्या अळीमुळे ते तुम्हाला दिसून पडते। तर आज आपल्या शेतामध्ये पण आपण बघत आहे की थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसतच आहे। जसं की तुम्ही बघू शकता की पानं गुंडाळलेले आहे खूप ठिकाणी, म्हणजे याच्यात 100% काही ना काही कीड आहेच, एकतर बग आहे किंवा अळी आहे। तर तुम्हाला दिसते कुठे कुठे तुम्हाला असा गहू दिसते की मिसवल्यासारखा थोडा असा। तर आता थोडं हे झालं किडीबद्दल। आपल्या जेव्हा तुम्ही शेतात जासाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल। तर त्या परिस्थितीत आपल्याला करायला काय पाहिजे, सर्वात सेन्सिटिव्ह स्टेज असल्यामुळे त्या स्टेजमध्ये तुम्ही तर उत्पन्न वाढ हवी असेल तर तुम्हाला डबल एक वेळा युरिया देणे फार गरजेचे आहे, त्याचसोबत पोटॅश देणे फार गरजेचे आहे। आणि ज्या वेळेस आता मी तुम्हाला या स्टेजचं महत्त्व सांगतो। जेव्हा उंबी सुटते त्यावेळेस सर्वात जास्त काम असते झेंडापत्ती, म्हणजे झेंड्यासारखे दिसणारे हे पान। या पानाचा उपयोग फार आहे आणि महत्त्व पण फार आहे। हे पान जर निरोगी राहिलं तर आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस असं वाढ होऊ शकते, कारण हेच पान आपल्याला शेवटपर्यंत उंबी भरण्याचं काम करते। या पानामध्ये सर्वात जास्त न्यूट्रिएंट असते आणि हे न्यूट्रिएंट शेवटपर्यंत उंबी भरण्याच्या कामी येते। या पानाचं एक खास असं महत्त्व आहे की याच्यात सर्वात जास्त पोटॅश असते। पोटॅश आपल्याला ॲक्टिव्ह करणे आणि जमिनीतून जे आपण पोटॅश देतो किंवा जमिनीमध्ये जे पोटॅश आहे याच्यासाठी आपल्याला सिलिकॉन नावाचा हा घटक घेणे फार गरजेचे आहे। आणि जर पाहता याच्यामध्ये पाने गुंडाळलेले कुठे आपल्याला जर पाहायला बारीक येणे तर अळी दिसते, त्याकरता एखादा थायमॅथॉक्झन लांबला किंवा एखादा जर तुम्ही पाहिलं तर मिसवल्यासारखा गहू दिसतं, तर ते कशामुळे न होता नैसर्गिकरित्या न होता ही बगमुळे होते। यासाठी आपल्याला लॅम्बडा पण घेणे आहे, म्हणजे थायमॅथॉक्झन प्लस लॅम्बडा। आणि त्यानंतर आपल्याला याच्या अधिक फुटवे सुटण्यासाठी व उंबी एकसमान ग्रो करण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड। आणि तुम्ही जसं बघू शकता की आमच्या याची जर गव्हाची जर वाढ जास्त झाली होत असेल आणि आधीचं पेरणं असेल तर तुम्ही तिथे लिओसिन वगैरे, टाबुली वगैरे किंवा पॅक्लाब्युटाझोल 40, ग्रोटार, पॅक्लाब्युटाझोल 23.काही% हे वापरलं तर फार चांगलं राहील। जर हाईट जर आपली मिनिमम राहिली तर पडण्याचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही। तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की आज आपण या पुढच्या स्प्रेमध्ये आपण याच्यावर काय स्प्रे करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो। सर्वात पहिले मी घेतलेलं आहे कृषीटिक कंपनीचं न्यूट्रा स्प्रेड।
न्यूट्रास्प्रेड हे जे स्टिकर आहे, हे स्टिकर नसून हे pH बॅलन्ससुद्धा करते, ॲक्टिवेटर आहे, पेनिट्रेटर पण आहे. आणि याच्यामुळे काय होते, ज्या आपल्याला स्प्रेडिंग पण करते आणि pH पण बॅलन्स करते. तर याचा वापर आपल्याला बाकीच्या स्टिकरचा सर्वात शेवट करायचा आहे, याचा वापर आपल्याला सर्वात सुरुवातीला करायचा आहे. गहू या पिकामध्ये कीड कुठे लपली असं नाही, आपल्याला पोंग्यामध्ये राहते, त्यामुळे औषध तिथपर्यंत जाण्यासाठी याचा फार मोठा वाटा आहे. तर याचा डोज आहे 7 ml प्रति पंप ते 5 ml प्रति पंप. 15 लिटरचं असेल 5 ml आणि 20 लिटरचं 7 ml. तर याचा सुरुवातीला 7 ml वापरायचा आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे बुरशीनाशक. हा सिक्वेन्स आहे मित्रांनो. या सिक्वेन्सनी जर तुम्ही औषध मिक्स केलं किंवा पंपामध्ये टाकलं तर तुमचं द्रावण फुटणार नाही. तर बुरशीनाशक आपण घेतलं आहे सिजिंटा कंपनीचं कुमानियल. याचा डोज आहे 50 ml प्रति पंप. याच्यामुळे जे आहे आपल्या पत्तीवर तुम्ही बघू शकता, झेंडा पत्तीवर की फार असं महत्त्व आहे. पाहू शकता की तुम्हाला थोड्या प्रमाणात याच्यावर करप्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत आहे, पिंगटपणा दिसून येत आहे. तर याचा वापर आपल्याला करायचा आहे इथे 50 ml प्रति पंप दुसऱ्या नंबरवर. आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे एक संजीवक जिब्रॅलिक ॲसिड प्लस मायक्रोन्युट्रिएंट. तर हे आहे आपलं कृषीटेक कंपनीचं स्केजी. तर याचा वापर आहे आपल्याला करायचा आहे 50 मिली प्रति पंप. यामुळे एकसमान आपल्या उंब्या येऊन आणि दाण्याच्या भरणमध्ये सुद्धा हा मदत करते. त्यानंतर आपण घेतलं आहे थोडंसं मागं पुढे झालं, कीटकनाशक आपल्याला बुरशीनाशकानंतर टाकायचं होतं. तर बुरशीनाशकामध्ये आपण घेतलेलं आहे थायमॅथॉक्झन प्लस लॅम्बडा बुस्टर कंपनीचं रेच. तर याचा वापर आपल्याला करायचा आहे गहू या पिकावरती 15 ते 20 ml प्रति पंप. त्यानंतर घेतलं आपण मेन आणि सर्वात उपयुक्त असं घटक सिलिकॉन. सिलिकॉन हा आपल्याला सिलिक कट म्हणून अवेलेबल आहे, 80% सिलिकॉन कंपाऊंड. तर सिलिकॉन जे आहे तुम्हाला मी सांगितलं की जसं सिलिकॉन आपल्या झेंडापत्तीमध्ये किंवा हिरवेगार म्हणजे आपल्या गव्हाच्या पिकावरती हिरवेपणा पण आणते आणि पोटॅश ॲक्टिवेटर म्हणून सुद्धा काम करते. जे पोटॅश आपल्या जमिनीमध्ये आहे, झाडामध्ये आहे, हे त्याला ॲक्टिव्ह करते. याचा फार मोठा रोल आहे आपल्या गहू या पिकामध्ये. तर हे वापरायचं आहे आपल्याला 50 ग्रॅम प्रति पंप. आणि त्यानंतर आपलं बुरशीनाशक सॉयबीन ग्रुपचं नसल्यामुळे साधारण घेतलं कमी खर्चाचं. तर त्या जागी तुम्ही जर ताण आला गहू या पिकावरती, जास्त पाणी कमी पाणी किंवा कोणी ॲडवर्स कंडिशन आली तर त्यासाठी थोडंसं पिकावर ताण येतो. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 13-0-45. मी थोडंसं चांगल्या कंपनीचं घेतलं आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा स्वस्तामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर याचा फवारा तुम्ही जर केला तर तुमच्या उत्पन्नामध्ये 100% तुमच्या उत्पन्नामध्ये 20 ते 25% उत्पन्नामध्ये वाढ होईल. हे अशी मला माझा अनुभव आहे. धन्यवाद.